नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या असंख्य पदाधिकारी हितचिंतकांचा आत्मविश्वास बळावलेला आहे। याचीच परिणिती अशी झालेली आहे। आज आपण या इंदापूर शहरामध्ये गजबजलेल्या ठिकाणी कोर्टाच्या समोर पकाचा चहा च्या समोर चौकामध्ये उभा आहोत आणि उभा असण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण बघू शकता, या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांच्या खंदे समर्थक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक बॅनर लावला आणि त्या बॅनरवरचं चिन्ह आमचा स्वाभिमान आमचे विमान आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा 2024 अशा पद्धतीच्या आशयाचा बॅनर लावला। लगोलग तिसऱ्या दिवशी त्याच्या शेजारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी त्याच्या शेजारी बॅनर लावला आणि त्या बॅनरवरचा आशय असा आहे, आमचं आता ठरत नसतं तर आमचं आता फिक्स असतं आणि विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया अशा पद्धतीचा आशयाचा बॅनर लावला। आणि या दोन बॅनरची चर्चा संपूर्ण शहरामध्ये नव्हे पुणे जिल्ह्यामध्ये आणि राज्यभर चालू असतानाच आता या क्षणाला उभा आहे। आजच या दोन्ही बॅनरच्या मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या दोन्ही बॅनरच्या मध्ये आपलाही बॅनर लावला आणि त्या बॅनरवरचा असं ठरलेलं असं आशय आहे, आता कसं साहेब म्हणतील तसं। प्रेक्षको, या तिन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण राज्यभर होण्याचं कारण असं आहे की आता येणाऱ्या विधानसभेला या तिन्ही पक्षाचे घमासान या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाटील आणि बर्ने या दोन दिग्गजांच्या सत्ता संघर्षामध्ये विधानसभेचं तिकीट नेमकं कुणाला मिळणार आहे याची अजून शाश्वती नाही, तसं डिक्लेअर झालेलं नाही। परंतु लोकसभेच्या पूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि कन्या अंकिता पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की काहीही झालं तरी इंदापूर विधानसभेची निवडणूक आम्ही लढणारच आणि याच अटीवर लोकसभेला सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा की नको हे फार मोठं गंभीर संकट वरिष्ठांच्या समोर आलेलं असताना वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये विधानसभेला जो निर्णय अजितदादा आणि फडणवीस साहेब सांगतील तो आम्हाला मान्य आहे असं जाहीररित्या विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असतानाच या बॅनरमुळे आता पुन्हा एकदा विधानसभेला संघर्ष पराकोटीला जाण्याची शक्यता आहे। हा संघर्ष तिकीट कुणाला मिळते यावरती थांबेल तोपर्यंत आपण या बॅनरची चर्चा आणि कार्यकर्त्याचा उत्साह बघूया। मी प्रकाश आरडे, स्वराज्य न्यूज, इंदापूर।